संघ जिंकला होता आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय मिस्टर सुमित. सुमित आपण देखील यायचंय, आपला सन्मान राहिला होता. त्याला सुमित विनंती असेल. सुमित दादा आपण विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय. लगातारचा दुसऱ्या या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. कशा प्रकारे यावेळेला सुमित फील करतोय. लगातारचा दुसरा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. एक अष्टपैलू असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. एमसीसी संघाकडून खेळत असताना एक संकटमोचक म्हणून कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. जाम बरं वाटतंय आता. सुमित या अगोदर देखील आपण पाहिला इंटरव्ह्यू घेतली होती, थोडसच बोलतो परंतु बॅटीने या ठिकाणी कमाल दाखवत असताना पाहायला मिळतोय. सामन्याकडे वळतोय. सुयोग दादा जाधव यांना विनंती असेल, आमचे साथी समालोचक आपण कॉम बॉक्स मध्ये यायचंय. सामन्याकडे वळतोय, जिथे सामना आपल्याला पाहायला मिळतोय एकीकडे नैमा बॉईज संघ तर दुसरीकडे बीबी एकलव्य संघ. नैमा बॉईज संघ गुड लक या नावाने भरपूर असं प्रेम मिळतं. हा गुड लक स्ट्राईक एंडला येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. एक मोठासा खेळाडू, जे खेळाडूची ओळख आहे. फ्लायटेड चेंडू होता, सन्मान दिला जातोय, सिंगल धाव घेतले जाते. सुयोग जाधव आपण कॉम्बॉक्स मध्ये, सुयोग दादा जाधव आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचे विनंती असेल. सामन्याकडे वळतोय. 6 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होत असताना पाहायला मिळतोय. 7 धावा धाफळकर येत असताना जिथे सलामीवर फलंदाज एकीकडे गुड लक तर दुसरीकडे समीर सारखा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. निनाद गोलंदाजी मार्कवर होता. एक फ्लायटेड चांगली गोलंदाजी हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 6 चेंडू 6 धावा खर्ची पडत असताना वैयक्तिक 3 चेंडू 3 धावांवर आतापर्यंत खेळत असताना पाहायला मिळतोय. गुडलक सारखा फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला बॅकफुटला येऊन टाकण्याचा प्रयत्न. पॉइंट रिझन मध्ये चेंडू जातो. यावेळेला सिंगल धावा घेतली जाते. सिंगल धावेने धावसंख्या देखील भर पडत असताना आतापर्यंत धावसंख्या 1 चेंडूंचा खेळ 7 धावा धापळकावर येत असताना नितीन बाने गोलंदाजी मार्कवर येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आमचे मॅन्युअर स्कोरर या ठिकाणी आपण पाहायला गेलो ना तर स्वप्नील आमच्यापर्यंत दर्शवत असताना एक खेळाडूंची माहिती आमच्यापर्यंत प्रत्येक वेळेला पोहोचवण्याचं काम केलं जात आहे. खेळाडूची हिस्ट्री देखील या ठिकाणी प्रत्येक वेळेला आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आमचे मॅन्युअल स्कोरर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात स्वप्नील, तर दुसरीकडे डिजिटल स्कोरर आपल्याला पाहायला मिळत आहे. एकीकडे जतीन किणी आहे, दुसरीकडे कुणाल पागधरे आपल्याला पाहायला मिळत आहे. आमचे कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतात एक सुपरित्या चित्र टिपत असताना एकीकडे मोनित कुडू आपल्याला पाहायला मिळतं, तर दुसरीकडे कपिल पाटील आपल्याला पाहायला मिळतं. एकच चांगला असं आतापर्यंत चित्र आतापर्यंत आमच्यापर्यंत टिपत असताना सुरेखरित्या सुपरित्या चित्र टिपण्याचं काम केलं जात आहे. पाटील नेटवर्क आपण पाहायला गेल्यानंतर पालघर जिल्ह्यातील एक नामांकित असं नेटवर्क आपल्याला पाहायला मिळतं आणि आज आपल्या संतनगर भूमीमध्ये येत असताना पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं सिंगल धावसंख्येत 1 ने भर पडत असताना 2 षटकांचा आतापर्यंत खेळ होता. एक संथ गतीने सुरुवात केली जाते. 2 षटकांचा खेळ होत असताना 12 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतो. 12 धावा धाफळकावर येत असताना पाहायला मिळतं. पुन्हा येतोय तोपर्यंत पुन्हा एकदा टीजे अभिजित सावंत.
येस, थँक्यू डीजे. आयोजकांना विनंती असेल आपला एखादा मेंबर आमच्या कॉम बॉक्स मध्ये पाठवायचे. आयोजकांना विनंती असेल. 2 षटकांचा खेळ होत असताना धावसंख्या धाफळकर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. 12 चेंडू 12 धाव. धाफळकर येत असताना नैमा बॉईज संघाचे दोन्ही सलामीर फलंदाज एकीकडे गुड लक. पुन्हा एकदा ड्राईव्ह सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धावेने चेंडू आपण पाहायला गेल्यानंतर कालच्या दिवसापासून आपल्याला पाहायला मिळतं थोडासा कुठेतरी उछाळ घेत असताना पाहायला मिळतोय. विकेटवर ज्या वेळेला चेंडू पडतो आणि त्यानंतर मात्र थोडासा उछाळ घेत असताना बॅटफूट लावून टाकण्याचा प्रयत्न. यावेळेला बॅटची कडे घेऊन चेंडू येतोय मर्यादित क्षेत्ररक्षणाच्या बाहेर जात असताना बॅक टू द डगआउट मध्ये परत आलतोय. यावेळेला गुड लक सारखा फलंदाज. येस, थँक्यू डीजे. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होत असताना पाहायला मिळतो. 13 धाव. धाफळकर येत असताना नवीन फलंदाज राहुल यावेळेला स्ट्राईक एंडला डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव घेतली जाते का यावेळेला. निर्धाव चेंडू हाताळला जातोय. मारुती आतापर्यंत चांगली अशी गोलंदाजी हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गुड लक सारखा फलंदाज यावेळेला बॅट टू द डगआउट मध्ये परतावत असताना एक मोठा असा झटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय नैमा बॉईज संघासाठी. परंतु दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतोय ना नवीन फलंदाज जे राहुल कमबॅक करणं संघासाठी जाणतोय. पहिला चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. गडी बाद होतोय. पंचांचा हात यावेळेला अगदी आणि अगदी आसमंतापर्यंत गडी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. जसा येतोय तसा वेळेला राहुल बॅक टू द डगआउट मध्ये परत आला. अभिजित. हर एक वेळेला एक नवीन गाणं घेऊन येण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतं. प्रेक्षकांकरता एक एंटरटेनमेंट म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहे अभिजित सावंत. डावकरू फलंदाज येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सिंगल धाव घेतली जाते का. या सिंगल धाव. सिंगल धावेने धावसंख्या देखील भर पडत असताना 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ केला जातोय. 14 धावा धाफळकर. म्हणजे अगोदरील आपण 2 षटक पाहायला गेले ना तर 6 चेंडू 6 धावा धाफळकर येत असताना आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर आतापर्यंतचे 5 चेंडू हाताळले. 2 धावा फक्त आणि फक्त खर्च पडत असताना पाहायला मिळत आहे. 3 षटकांचा आतापर्यंत खेळ होत असताना पाहायला मिळतं. 15 धावा धाफळकर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, क्रिकेट आपल्याला काय शिकवतंय. क्रिकेट आपल्याला लढायला शिकवतोय. क्रिकेट आपल्याला पडायला शिकवतोय. क्रिकेट आपण पाहायला गेल्यानंतर आपल्याला निर्णय घ्यायला शिकवतोय. प्रयत्न करायला शिकवतोय. यशाच्या मागे धावायला शिकवतोय. जिम्मेदारी पाळायला शिकवतोय. संयमाने वागायला शिकवतोय. शिस्त पाळायला शिकवतोय. मित्रांनो, तुटलेल्यांना एकजूट व्हायला शिकवतोय. तुटलेल्यांना आत्मविश्वास निर्माण करायला शिकवतोय. हरलो ना मित्रांनो तरी भरारी मारायला शिकवतोय. आणि जिंकलो ना तरी हाच क्रिकेट आपल्याला आपण पाहायला गेलं ना तर जमिनीवर राहायला शिकवतोय. आज तुम्ही आम्ही कसले वेडे आहोत. तर ह्याच क्रिकेटने आज आपण पाहायला गेलं तर संपूर्ण भारतवर्षाला अक्षरशः वेडे लावून ठेवलंय. आज क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. द डार्क किचन प्रीमियर लीग दिनांक 21, 22 आणि 23 रोजी आपल्याला पाहायला मिळतात. एक भव्य दिव्य असं आयोजन अंडरम बॉक्स क्रिकेटची खमंग मेजवानी घेऊन येणारा हा खेळ आपल्यापर्यंत सादर केला जातोय. द डार्क किचन प्रीमियर लीगच्या माध्यमातून सुपररित्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. एक भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. कालच्या दिवसामध्ये ज्यांच्या शुभ हस्ते आपण पाहायला गेला तो कार्याचा समारंभ झाला ते नाईक काका आपल्याला पाहायला मिळाले. तसेच पंकज दादा मिश्रा यांना देखील आपण पाहायला मिळाले होते. पंच आपण पाहायला गेल्यानंतर पंच एकीकडे वसई तालुक्यातील नामांकित पंच गंभीर पाटील आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यासोबत आपण पाहायला मिळाला वैभव निलखंडे यांना देखील आपण पाहायला मिळाला. आणि त्यानंतर हेमंत गुरव यांना देखील आज आपण पंचांची कार्यरत निभावत असताना आपल्याला पाहायला मिळतो. टेक्निकल स्कोरर आमचे पाहायला गेल्यानंतर टेक्निकल स्कोरर एकीकडे आपल्याला पाहायला मिळतोय कपिल पाटील आहे. कॅमेरामॅन हे संतोष दादा आमच्यातून यावेळेस रजा घेतात. एक सिनियर खेळाडू जीवदानी माऊली संघाचा वेलकम आकाश सावंत.
येस गंभीरता सॉफ्ट सिग्नल काय गडी बाद आहे सॉफ्ट सिग्नल आई झुमका आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालनी आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालनी नदी तडीले येस थँक्यू डीजे गडी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो नवीन फलंदाज यावेळेला रोहन येत असताना पाहायला मिळतोय डीजे अभिजित सावंत यांचं देखील या ठिकाणी कौतुक करेल म्हणजे प्रेक्षक जशा प्रकारचे रिक्वेस्ट करतात ना तशा प्रकारचे या ठिकाणी आतापर्यंत सॉन्ग प्रेक्षकांच्या एंटरटेनमेंटसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे धावसंख्या धाफळकावर 4 गडींच्या मोबदल्यामध्ये 16 धावा धाफळकावर येत असताना पाहायला मिळतोय शेवटचे 2 चेंडूंचा हा खेळ येणारा बाकी असेल ना आतापर्यंत नैमा बॉईज संघ आपण पाहायला गेल्यानंतर पूर्णपणे बॅकफुटला जात असताना पाहायला मिळतोय 17 आणि 17 फक्त धावा धाफळकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात येणाऱ्या 2 चेंडूमध्ये कुठेतरी एक चौकारांची गरज असणार आहे लोअर फुलटाचा चेंडू चेंडूला भिरकावून देण्यात जातोय चेंडूला परंतु सुप्परित्या नेत्रदीपक गॅदर केला जातोय सिंगल धाव येत असताना पाहायला मिळतं शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी 18 धावा धाफळकावर येणाऱ्या शेवटच्या चेंडूमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल जर सिंगल आली तर 19 धावा 20चं टार्गेट आणि जर का चौकार षटकार येतोय आखूड टप्प्याचा चेंडू या वेळेला चित्र काही वेगळं असं पाहायला मिळालं काही वेगळं करण्याचा प्रयत्न होता सनी यांचा आखूड टप्प्याचा चेंडू ट्रॅपच्या साहाय्याने भिरकावून देण्याचा प्रयत्न परंतु अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर पडला जातोय 19 धावा आतापर्यंत दाफळकर पाहायला मिळतात यावेळेला चेंडू जातोय पुन्हा एकदा मर्यादित क्षेत्राच्या बाहेर गेलेला चेंडू षटकारासाठी गडी बाद होतोय 24 चेंडूंचा खेळ होतोय 19 धावा दाफळकर येणाऱ्या 24 मध्ये 20 धावेंचं आव्हान धाफळकर आपल्याला पाहायला मिळत आहे चला यापुढील होणारा सामना म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय एकीकडे एमसीसी संघ आहे दुसरीकडे स्वस्तिक संघ आहे यस ओमकार पाटील आज एक वेगळ्या लहरामध्ये पाहायला मिळत आहे ओमकार पाटीलच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य पाहायला मिळतं आणि ते असायलाही हवं चला यायचंय टॉस साठी यायचे एमसीसी संघ स्वस्तिक संघ त्याला यायचंय टॉस की बॉस मध्ये वैभव यायचंय 2 मिनिटं यस एक आयोजक उत्तम असा आयोजक आपल्याला पाहायला मिळतो वैभव नीलकंठे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल होईल जिथे आपल्याला पाहायला मिळतो एकीकडे एमसीसी संघ तर दुसरीकडे स्वस्तिक संघ आपल्याला पाहायला मिळतोय त्याला टॉस का बॉस मध्ये यायचं आहे वैभव दादा निलखंडे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होईल जिथे आपल्याला पाहायला मिळतोय एकीकडे एमसीसी संघ दुसरीकडे स्वस्तिक संघ सामन्याकडे वळतोय जिथे 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतो अटॅकिंग फील्ड केली जाते नैमा बॉईज संघाकडून आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता सिंगल हलक्या हाताने खेळला गेला यावेळेला सिंगल धावा घेतली 4 चेंडू आतापर्यंत हाताळले जातात 7 धावा धाफळकावर येत असताना म्हणजे धावा यावेळेला कोऱ्याने ओढत असताना पाहायला मिळतात
5 चेंडू हाताळले गेलेत. 8 धाव धाफळकावर येत असताना शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. सिंगल धाव पुन्हा एकदा सहज आणि सोप्यारित्या धावसंख्येत 1-1 भर पडला जात आहे. 6 चेंडूंचा खेळ होत असताना 9 धावा धाफळकावर येत असताना येतोय पुन्हा एकदा डिजमॅन कडे, जिथे ऐकूया आपण अभिजित सावंत येस. थँक्यू. सुयोगदादा जाधव यांना विनंती असेल आपण यायचंय कॉम्बॉक्स मध्ये. सुयोग जाधव. चार धावेने धावसंख्येत भर पडला जातो. म्हणजे लक्ष आपण पाहायला गेलं ना तर 20 धावेंचं आव्हान आहे. आणि पहिल्या 7 चेंडू मध्ये आतापर्यंत 13 धावा. लगातारचा दुसरा चेंडू बॅक टू बॅक दुसरा प्रहार या ठिकाणी 17 धावा धाफळकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मी आमंत्रित करतो या ठिकाणी आमचे साथी समालोचक सुयोग दादा जाधव यांना पुढील सामन्यांसाठी या ठिकाणी यांचा आवाज ऐकायला पाहायला मिळेल. येस सुयोग दादा जाधव. धन्यवाद सर. चालू असणारा सामना आपण बघतोय भव्य एकलव्य विरुद्ध न्यावा बॉईज. आणि आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 1 रनाची आवश्यकता. अभि स्ट्राईकला आहे. एफ बी 1 एफ बी. आणि एकदम डोक्यावर शांत बर्फ ठेवून खेळलेला स्ट्रोक